शिवाय आज पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड या ठिकाणी प्रशासकीय इमारतीसमोर आज युवचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा भिसे व जिल्हा प्रमुख गोकुळदादा भिसे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये विविध मागण्या घेऊन आज तहसीलदार प्रांत असू द्यात उपविभागीय अधिकारी असू द्यात त्यांच्यासमोर आज आम्ही विविध मागण्याचे या ठिकाणी आंदोलन करतो। आमचा पहिला मुद्दा असा आहे, प्रांत कार्यालयामध्ये जो काही बोगस दस्त चालू आहे तो बोगस दस्त तात्काळ रद्द करण्यात यावा। जी एक जमीन आहे भले एक गुंठा का असं तो एक गुंठा तो 10-4 लोकांना तो विकला गेलेला आहे, त्याची जो सब रजिस्टर आहे त्याची चौकशी होऊन त्याच्यावरती त्या दोषींवरती कडक कारवाई करावी यासाठी आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी बसलेलो आहोत। तसेच दुसरा मुद्दा असा असेल, जे अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा ज्यांची जमीन बाबा 2 गुंठे असतील 4 गुंठे असतील तर त्याची विलंब न करता त्याची तात्काळ मोजणी होऊन त्या दावे आणि प्रतिदाव्याच्या विरोधात जे काही त्यांनी जे विकले गेलेले आणि ज्यांनी खरेदी केलेली त्यांचेही दावे त्यांनी निकाली लागण्यात यावे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो काही मोजणीचं क्षेत्र आहे 1 गुंठा असेल 2 गुंठा असेल किंवा 4 गुंठे असेल ती मोजणी करून तो दावा प्रतिदावा हा निकाली काढण्यात यावा हा आमचा प्रामुख्याने मुद्दा। तिसरा मुद्दा म्हणजे ज्या वेळेस अनुसूचित जातीचे दाखले मंडल अधिकाऱ्याच्या पंचनाम्याची जी जुनी पद्धत होती ती तात्काळ लागू करण्यात यावी। आज आमच्या दादाने जसं सांगितलं की बाबा पारधी समाज असेल, इतर वंचित शोषित पीडित जो समाज असेल त्यांना जर 50-50 वर्षाचे पुरावे मागत बसले तर तो शिक्षित समाज त्यांनी 50-50 वर्षाचे पुरावे कसे काय देण्यात देतील, तर त्यानुसार सुद्धा त्यांनी त्यांची शहानिशा करून त्यांना त्यांचे जातीचे दाखले असतील ते तात्काळ देण्यात यावे। तिसरा मुद्दा म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयात काढलेल्या निकालाची पावती न देता 4पट नकलाची किंमतीचे पैसे घेऊन त्यांची लूट केली जाते ती तात्काळ थांबवण्यात यावी। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ज्या शासनाच्या वतीने सेतू कार्यालय उभारलेलं आहे ते कार्यालय ते नागरिकांसाठी, परंतु त्या कार्यालयामध्ये खाजगीरित्या ते सेतू कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे, त्यामुळे जनतेची आर्थिक लूट होत आहे आणि लूट होऊन त्यांना शारीरिक व मानसिक त्रास होतो। त्या शारीरिक व मानसिक त्रासाला आज लोक कंटाळलेले वैतागलेले आहेत, त्यामुळे त्यांची ती लूट थांबवावी व त्यांना सेतू कार्यालयातूनच त्यांच्या जे काही गोष्टी असतील त्यांचे उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, कृषी अधिकाऱ्याचे दाखले असतील ते सर्व काही तात्काळ मिळण्यात येईल। तसेच आमचं पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने नम्र आव्हान आहे इथल्या शासकीय तहसीलदार प्रांतलांना की आमच्या जे काही मागण्या आहेत तुम्ही चर्चा करून आमच्याशी वाटाघाटी केल्या पाहिजेत, त्या चर्चेच्या पटलावरती घेतल्या पाहिजेत। आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत, 1-2 आठवडे सूचना दिलेल्या आहेत, प्रांत अधिकाऱ्याला असू द्यात आमच्या परत तहसीलदारांना असू द्यात, सूचना देऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। त्यामुळं पुन्हा एकदा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने जर आमच्या सूचनांचं आमच्या काही निवेदनाचे जर त्यांनी दखल न घेतल्यात येणाऱ्या दिवसामध्ये उद्याच तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी हलगी असू द्यात, हलगी मोर्चामध्ये आम्ही त्याचं रूपांतर करूयात, परत आम्ही आमचे पोतराज आणून या ठिकाणी तिथं हलगीच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रशासनाला आमच्या मागणीचं आम्ही निवेदन देणार आहोत। तेवढी त्यांनी दखल घ्यावी मी या ठिकाणी मी थांबतो। जय भीम, जय लवजी। सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज पुरोगामी संघर्ष परिषद या परिषदेच्या माध्यमातून हे जे काही धरणे आंदोलन या ठिकाणी प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी होत आहे, या आंदोलनासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्वच पदाधिकारी, यामध्ये आमचे विष्णुदादा भोसले असतील, आमचे मनोजदादा भिसे असतील, आमचे बगाडे सर असतील, आमचे नेटके सर असतील आणि इतर तालुका पदाधिकारी असतील, जिल्हा पदाधिकारी असतील, गोकुळदादा भिसे असतील, या सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। या आंदोलनामध्ये जो काही विषय आम्ही घेतलेला आहे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की सर्वसामान्य माणसाला जर न्याय मिळायचा असेल तर त्याच्यासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे धरणं आंदोलन अमर्याद काळासाठी या ठिकाणी उभारलेले
या धरणे आंदोलनामध्ये जो काही पहिला विषय आहे की याच्यामध्ये आपण पाहतो की अनुसूचित जमातीचे जे काही दाखले असतील ते यापूर्वी हे दाखले हे सर्कलच्या माध्यमातून जो पंचनामा केला जायचा त्याच्या माध्यमातून त्यांना मिळत होते तात्काळ, परंतु आज मी तिला ही पद्धत त्यांनी बदलली आणि त्यामुळं हे दाखले त्यांना एक वर्ष किंवा 8 10 महिने मिळत नाही. त्यामुळे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचं नुकसान होतं. दुसरा जो विषय आम्ही पाहतो की या ठिकाणी जी काही मोजणी अधिकारी आहेत त्या मोजणी अधिकाऱ्यांनी ज्या आपल्याला नकला घ्यायच्या असतील तर त्या नकला घेत असताना ते कोणत्याही पद्धतीची नकल घेतल्यानंतर कोणत्याही पद्धतीची पावती आपल्याला देत नाही आणि हा जो काय कारभार चालतो हा अंदागोंदीचा हा कारभार चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईट बिल असेल तर या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जे काही शासनाच्या म्हणण्यापेक्षा जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत ते स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लाईट बिलं हे जे 100 येत असेल ते 400 आणि 500वरती गेलेलं आहे. आमचं स्पष्ट मत आहे की हे मीटर त्या व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय बसवण्यात यायला नाही पाहिजे, परंतु तशी कोणत्याही पद्धतीची परवानगी घेतली जात नाही आणि मीटर बसवले जात आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की छोटं क्षेत्र असेल एखाद्या शेतकऱ्याचं असेल की 4, 5, 8 गुंठ्याच्या दरम्यानचं असेल तर याची मोजणी होत नाही. तर आमची स्पष्ट मागणी आहे की या छोट्या क्षेत्राची सुद्धा मोजणी व्हायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी याच्याकडं बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रांत अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा तहसीलदार असेल यांच्या माध्यमातून जे काही केसेस चालतात जे ज्या काही सुनावण्या चालतात या सुनावणीचा जो काही निकाल असतो तो निकाल सहजासहजी लगेच लागत नाही आणि लागला तरी त्यांना वर्ष 6 महिने त्याची ही मिळत नाही, नकला मिळत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्याला पुढील जी काही करायचं असेल तर ते करता येत नाही. या दोघांचाही या ठिकाणी घेणारा देणारा याच्यामध्ये तफावत पडते, त्यांचा या ठिकाणी तोटा होतो. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा जो मुद्दा असेल तो या ठिकाणी जे काही रजिस्टरच्या माध्यमातून जे काही खरेदी विक्री चालते त्या खरेदी विक्रीमध्ये एका क्षेत्राचे जर 2-2, 4-4 जर खरेदी खत होत असेल ते याच्यासारखं मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दुर्दैव दुसरं म्हणता येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. या एवढं बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद.